नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक व नोंदणी विभाग भरती साठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क किती आहे? बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला, कारण की हा प्रश्न झाला आहे। तर द्या आन्सर। तर याचा आन्सर आहे 5 ते 60%। महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क किती आहे? 5 ते 7%। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, हायड्राझिराम हे खालीलपैकी कशाचे लॅटिन नाव आहे? तर बघा, हायड्राझिराम हे पाऱ्याचे लॅटिन नाव आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, लाल मुंग्यांच्या दंशामध्ये हे फार्मिक ऍसिड असते। कोणते ऍसिड असते? जेव्हा लाल मुंगी चावते आपल्याला, तर ती फार्मिक ऍसिड सोडत असते, त्यामुळे आपल्याला अंगात होत असते। सायट्रिक ऍसिड कशामध्ये असते? लिंबूवर्गीय फळांमध्ये। लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असते, यालाच ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात, विटॅमिन सी किंवा ऍस्कॉर्बिक ऍसिड। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे, ABO या सर्व रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी कधी लावला? तर बघा, ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर। असा प्रश्न विचारला जातो, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर बघा, रक्तगटाचा शोध हा कार्ल लँडस्टेनर यांनी लावला, आणि कधी लावला? 1900 मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आभासी खोड खालीलपैकी कोणत्या झाडाला असते? तर बघा, बाभूळ, पिंपळ आणि वड यांच्या झाडाला खोड असते, पण केळीचं झाड बघितलं का तुम्ही? खोड असते, पण ते कसं असते? आभासी। या झाडाच्या खोडाप्रमाणे असते का? बाकीच्या झाडांच्या नाही, म्हणून केळीच्या खोडाला आभासी खोड म्हणतात। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 6 आहे, उल्फा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व। उल्फ हा पुरस्कार रसायनशास्त्र, कला आणि कृषी वरीलपैकी सर्व क्षेत्रासाठी दिला जातो। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे। ठीक आहे। एक सोपी प्रश्न आहे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे। बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो। राष्ट्रीय डाळिंब संशोधन हे सोलापूर येथे आहे। महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो। आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी असतो हे याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा। क्वेश्चन नंबर 10 आहे, पोर्तुगीज पाठोपाठ भारतामध्ये व्यापार निमित्त कोण आले होते? तर बघा विद्यार्थ्यांनो, पोर्तुगीज पाठोपाठ भारतात PDEF पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, PDEF पी झालं, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, म्हणजेच वरीलपैकी सर्व। पोर्तुगीज पाठोपाठ भारतामध्ये वरीलपैकी सर्व आले होते व्यापारासाठी। क्वेश्चन नंबर 11 आहे, त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने कोणता देश आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने बांगलादेश आहे। कोणता देश आहे? बांगलादेश। क्वेश्चन नंबर 12 आहे, लिंबामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते ऍसिड असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, लिंबामध्ये प्रामुख्याने
कोणते असते? सायट्रिक ऍसिड असते. सांगितलं तुम्हाला आधीच, लिंबू वडगे फळांमध्ये काय असते? सायट्रिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड बघा 4%. ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय असते? विनेगर. बघा तुम्ही विनेगर यूज करता, स्पेशली लेडीज कुकिंगच्या याच्यामध्ये विनेगरचा वापर करतात. तर 4% ऍसिडिक ऍसिड म्हणजे काय असते? विनेगर. आणि लॅक्टिक ऍसिड कशात असते? दह्यात किंवा जे दुधाचे जे पदार्थ असते त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. आणि टार्टरिक ऍसिड कशामध्ये असते? टार्टरिक ऍसिड चिंचामध्ये असते. चिंच, अंगूर यामध्ये काय असते? टार्टरिक ऍसिड. क्वेश्चन नंबर 13 आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू असतो? काय म्हणतो आपण त्याला? गॅस फुगा. तर त्याच्यामध्ये कोणता असतो? हेलियम. बघा हेलियमच काय असते? कारण की हेलियम गॅस हवेपेक्षा हलका असतो. हवेपेक्षा सर्वात हलका वायू कोणता असतो? हायड्रोजन. आणि त्यानंतर हेलियम. पण हायड्रोजन का यूज केला जात नाही गॅस फुग्यामध्ये? कारण की हायड्रोजन हा गॅस काय असतो? ज्वलनशील असतो. हायड्रोजन हा गॅस कसा असतो? ज्वलनशील. आणि हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे वाले गॅस कसे आहे? हे कशाशी रिॲक्ट करत नाही. हे परिपूर्ण गॅसेस आहे. म्हणून काय केल्या जाते? हेलियम गॅसचा उपयोग केला जातो. क्वेश्चन नंबर 14 आहे, कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही? द प्रॉब्लेम ऑफ द रूफ इज आहे या पुस्तकाच्या आधारावर आरबीआयची स्थापना झाली आहे. हू वेअर शूद्रास हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. कास्ट इन इंडिया 14, तर हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. तर काय नाही आहे? अस्पृश्यतेचा प्रश्न. अस्पृश्यतेचा प्रश्न कोणाचा आहे? विठ्ठल रामजी शिंदे. कोणाचा आहे? अस्पृश्यतेचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे. तर काय येणार आहे आन्सर? ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 15 आहे, गुलाबी क्रांती कशाच्या उत्पादनासाठी झाली होती? तर बघा विद्यार्थ्यांना, गुलाबी क्रांती कशासाठी झाली होती? कांद्यासाठी. दुधासाठी कोणती क्रांती आहे? श्वेत क्रांती. श्वेत, अंडी, ज्वारी. ठीक आहे. आणि हरित क्रांती हरित क्रांती कशासाठी झाली होती? गव्हासाठी. क्वेश्चन नंबर 16 आहे, राष्ट्रपतीच्या गाडीवर खालीलपैकी कोणते चिन्ह असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रपतीच्या गाडीवर खालीलपैकी काय असते? अशोक स्तंभ असते. राष्ट्रपतीच्या गाडीवर काय असते? अशोक स्तंभ. क्वेश्चन नंबर 17 आहे, खानापूरचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर खानापूरचे पठार हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. खानापूरचे पठार हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. 18, महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड काय आहे? गडकऱ्यांचे बंड कोणत्या जिल्ह्यात झाले होते? तर याचा आन्सर आहे कोल्हापूर. महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले होते. क्वेश्चन नंबर 19 आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 30 डिसेंबर 1906. 30 डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 20 आहे, विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे पुढील पैकी कोणती किरण आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे कोणती आहे? 20 क्ष किरण, एक्स रे. एक्स रे म्हणजे काय असते? विद्युत चुंबकीय लहरी. क्वेश्चन नंबर 21 आहे, वेदांकडे परत चला हा संदेश कोणी दिला होता? तर बघा विद्यार्थ्यांना, वेदांकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती. कोणी दिला होता? स्वामी दयानंद सरस्वती. क्वेश्चन नंबर 22 आहे, राष्ट्रकूटांच्या काळात वेळूर येथे कोणती लेणी कोरली गेली होती? तर बघा विद्यार्थ्यांना, राष्ट्रकूटांच्या काळात वेळूर येथे कैलास लेणी कोरली गेली होती. क्वेश्चन नंबर 23 आहे, पानशेत या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आले आहे? तर याचा आन्सर आहे तानाजी सागर. पानशेत या धरणाच्या जलाशयाला कोणते? तानाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.
लक्षात ठेवा, तानाजी सागर पानशेत, तानाजी सागर पानशेत. क्वेश्चन नंबर 24 आहे, कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर याचा आन्सर आहे तोरेखोल. कोकणच्या दक्षिण सीमेवरून तोरेखोल नदी वाहते. क्वेश्चन नंबर 25 आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आला? तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे कलम 44. कलम 44 या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. सॉरी, 44वी घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. इथे कलम वगैरे नाही पाहिजे, सॉरी, इथे काय कलम आलं, सॉरी, इथे कलम नाही पाहिजे, पण हे घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती? 44वी घटना दुरुस्ती. क्वेश्चन नंबर 26 आहे, वन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा विद्यार्थ्यांना, वन म्हणजे कानन, वन म्हणजे विटप, वन म्हणजे विपिन, वन म्हणजे कानन, वन म्हणजे विटप, वन म्हणजे विपिन, म्हणजेच वरील पैकी सर्व. क्वेश्चन नंबर 27 आहे, नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या नदी काठी आहे? तर याचा आन्सर आहे गंगा. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प हे गंगा नदी काठी आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे, राष्ट्रपतीच्या पदाच्या कार्यकाळाशी संबंधित कलम कोणते आहे? तर याचा आन्सर आहे कलम 56. राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित हे कलम 56 मध्ये आहे. राष्ट्रपती पदाचे कार्यकाळ कुठे आहे? कलम 56 मध्ये नमूद केले आहेत. क्वेश्चन नंबर 29 आहे, यंत्रमागचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? तर बघा, यंत्रमागाचे प्रमुख केंद्र हे इचलकरंजी आहे. कोणते आहे? इचलकरंजी. क्वेश्चन नंबर 30 आहे, अमृत तलावाकाठी भारतातील कोणते धार्मिक स्थळ स्थित झाले आहे? तर याचा आन्सर आहे सुवर्ण मंदिर. अमृत तलावाकाठी भारतातील सुवर्ण मंदिर धार्मिक स्थळ स्थित झाले आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख कोण आहे? तर याचा आन्सर आहे मुद्रांक नियंत्रण आणि नोंदणी निरीक्षक, म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख हे मुद्रांक नियंत्रण आणि नोंदणी निरीक्षक आहेत. क्वेश्चन नंबर 32 आहे, आकस्मिक निधी कोणत्या कलमानुसार उभारला जातो? तर बघा विद्यार्थ्यांना, आकस्मिक निधी ही कलम 267, आकस्मिक निधी ही कलम 267 नुसार उभारल्या जाते. क्वेश्चन नंबर 33 आहे, शेकडो प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? तर याचा आन्सर आहे भीमाशंकर. शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य हे भीमाशंकर आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वांचल वाहिनी नदी नाही? तर याचा आन्सर आहे नर्मदा. महाराष्ट्रातील नर्मदा नदी ही पूर्वांचल वाहिनी नदी नाही. क्वेश्चन नंबर 35 आहे, पूर्वांचल प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती रांग नाही? तर याचा आन्सर आहे पीरपंचाल. पूर्वांचल प्रदेशामध्ये पीरपंचाल रांग नाही आहे. तर कोणते आहे? मणिपूर टेकड्या आहेत, नागा टेकड्या आहेत आणि पट्टण टेकड्या सुद्धा आहेत पूर्वांचल प्रदेशामध्ये, पण पीरपंचाल आहे का? नाही. क्वेश्चन नंबर 36 आहे, भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण होते? तर बघा, भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती ही हे सचिन तेंडुलकर होते आणि यांना भारतरत्न कधी देण्यात आला? तर 2014 ला. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न 2014 ला देण्यात आला. क्वेश्चन नंबर 37 आहे, भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती ही महर्षी कर्वे होते. कोण होते? महर्षी कर्वे. क्वेश्चन नंबर 38 आहे, ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? बघा, ब्रिक्स किती देश आहेत त्याच्यात? तर याच्यात किती देश आहे? एकूण 11 देश. ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण 11 देश आहेत. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? तर बघा,
महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात ही रेगूळ मृदा आढळते. म्हणजेच रेगूळ मृदा म्हणजे काय? काळीची मृदा. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक नसाल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. क्वेश्चन नंबर 40 आहे, भारताची वाईन कॅपिटल अशा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर याचा आन्सर आहे नाशिक. भारताची वाईन कॅपिटल असे नाशिक जिल्ह्याला म्हणतात. क्वेश्चन नंबर 41 आहे, ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात? बघा, आसाम. ब्रह्मपुत्रा नदीला आसाम राज्याचे दुःखाश्रू म्हणतात. आणि बिहारला, लक्षात ठेवा, कोशी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. कोशी नदीला बिहारचे. आणि दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू. आणि ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू. आणि कोशी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. क्वेश्चन नंबर 42 आहे, हवेमधील दमटपणा मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? दमटपणा म्हणजे काय? ह्युमिडिटी. हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण म्हणजे काय असते? तर ते असते हायग्रोमीटर. काय मोजते? ह्युमिडिटी किंवा दमटपणा. आणि बॅरोमीटर काय मोजते? हवेचा दाब. हवेचा दाब कोण मोजते? बॅरोमीटर. आणि लॅक्टोमीटर काय मोजत असते? दुधाची शुद्धता. दुधाची शुद्धता कशाने मोजल्या जाते? लॅक्टोमीटरने. क्वेश्चन नंबर 43 आहे, कुतुब मिनार कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आले होते? तर बघा विद्यार्थ्यांनो, कुतुब मिनार हे 11व्या शतकात बांधण्यात आले होते. क्वेश्चन नंबर 44 आहे, सह्याद्री पर्वताची एकूण उंची किती मीटर आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, सह्याद्री पर्वताची एकूण उंची ही 1220 मीटर आहे. किती आहे सह्याद्री पर्वताची एकूण उंची? तर ते आहे 1220 मीटर. क्वेश्चन नंबर 45 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते? तर याचा आन्सर आहे आंबडवे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि बघा विद्यार्थ्यांनो, इंग्लिशचा सुद्धा व्हिडिओ बघत चला. इंग्लिशकडे सर्व लोक दुर्लक्ष करतात, पण तुमची पोस्ट ही इंग्लिशच ठरवणार. कारण इंग्लिशला बरेच मुलं घाबरतात. तर इंग्लिश सुद्धा चांगलं करून ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.